राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली, पण अनेक शेतकरी अजूनही म्हणतायत आमची फसवणूक झाली, आम्हाला लाभच मिळणार नाही। आता याच प्रश्नावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठे संकेत दिलेत। शेतकऱ्यांकडून येणाऱ्या सूचना आणि तक्रारींचा विचार करून गरज पडल्यास कर्जमाफीच्या निकषामध्ये बदल करण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। राज्यात जाहीर झालेल्या कर्जमाफीचा लाभ तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी 36,585 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मात्र कर्जमाफीसाठी अनेक जाचक आणि निकष देखील लावण्यात आलेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची खरंच गरज आहे ते वंचित राहणार असल्याचे बोलले जात आहे। याबाबत राज्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून आक्षेप घेतले जात आहेत। यावर बोलताना कृषी मंत्री म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे। कुठे अन्याय होत असेल तर आलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक ते बदल करण्यात येतील। दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदतही अहवाल प्राप्त झाल्यानंतर 8 ते 10 दिवसात देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले। त्यामुळे आता कर्जमाफीच्या निकषामध्ये खरोखर बदल होणार का आणि वंचित शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार का, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।